Hello students, you are welcome in the second lecture, second of a chapter of structure of atom. आपण पहिल्या लेक्चरमध्ये ॲटम म्हणजे काय, डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी काय आहे, त्यानंतर ॲटॉमिक नंबर म्हणजे काय आणि मास नंबर म्हणजे काय एवढा भाग बघितला आहे. काय काय बघितलं होतं तिथं? परमाणु या शब्दापासून आपण सुरुवात केली होती, महर्षी कनाद. त्यानंतर डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी बघितलं. डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी झाल्याच्या नंतर ॲटॉमिक नंबर म्हणजे काय आणि शेवटी मास नंबर म्हणजे काय एवढा भाग बघितलेला होता. नाव इन धिस लेक्चर we are supposed to see properties of nucleus. The first property is nothing but isotopes. What is meant by isotopes? आता इथं आयसो म्हणजे कॉन्स्टंट. आयसो म्हणजे काय? कॉन्स्टंट. आणि पी म्हणजे प्रोटॉन. पी म्हणजे प्रोटॉन म्हणजे कॉन्स्टंट नंबर ऑफ प्रोटॉन्स असा त्याचा अर्थ आहे. आयसो म्हणजे काय सांगितलं? वर्ड आयसो स्टँड्स फॉर कॉन्स्टंट अँड पी स्टँड्स फॉर दी प्रोटॉन्स. सो आयसोटोप्स आर द न्यूक्लियाय विच आर हॅव्हिंग सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स विच आर हॅव्हिंग कॉन्स्टंट नंबर ऑफ प्रोटॉन्स. नाव सी हिअर. Some elements in the earth crust occurs in only one atomic form, only one form of nuclide, like fluorine. Fluorine has the form like this, fluorine 919. Only one form of fluorine is present, only one. But if we take the case of carbon, carbon is present as carbon 612, carbon 613 as well as carbon 614. So what it means, त्याचा अर्थ काय होतो? तर अशी काही फ्लोरीनसारखी मूलद्रव्ये आहेत, एलिमेंट्स आहेत की जे एकाच न्यूक्लाइडच्या म्हणजे न्यूक्लियसच्या एकाच ॲटमच्या फॉर्ममध्ये असतात. परंतु कार्बनसारखी काही एलिमेंट्स आहेत, कार्बनसारखी की जे तीन तीन वेगवेगळ्या ॲटॉमिक फॉर्ममध्ये आहेत, तीन तीन वेगवेगळ्या न्यूक्लाइड फॉर्ममध्ये आहेत. या तीनापैकी प्रत्येकाला काय म्हणायचं मग? आइसोटोप ऑफ कार्बन. दिस इज आइसोटोप ऑफ कार्बन, दिस इज आइसोटोप ऑफ कार्बन अँड दिस इज ऑल्सो आइसोटोप ऑफ कार्बन. समजलं? मग आइसोटोप्स म्हणजे काय? आइसोटोप्स आर द न्यूक्लाइड्स विच आर हॅव्हिंग सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स 666, बट मास नंबर इज डिफरंट. मास नंबर 12, mass number 13 and mass number 14. And in the last lecture we have seen how to calculate the mass number. We know that formula. Mass number A will be equal to Z plus N. Z is 666, A is 12, 6 plus N, then 13, 6 plus N, then 14, 6 plus N. So what is the N over here? 6. In this case N 7. Here N 8. So isotopes are the nuclei which are having same number of proton. Same number of proton. But what about number of neutron? Number of neutron. Same or different? They are different. Here number of neutrons is 6,
number of neutron 7 and number of neutron 8. Therefore, isotopes are defined as nuclides which are having same number of proton but different number of neutrons. म्हणजे असे एलिमेंट, असे ॲटम्स, एकाच एलिमेंटचे असे ॲटम्स, असे न्यूक्लियस केंद्रक की ज्यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या सारखी आहे परंतु न्यूट्रॉनची संख्या मात्र वेगवेगळी आहे. प्रोटॉनची संख्या सेम परंतु न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी, त्यांना काय म्हणायचं? आयसोटोप्स. सो आयसोटोप्स आर डिफाइंड ॲज न्यूक्लाइड्स which are having same number of protons but different number of neutrons. मग आता पहा, हे आयसोटोप आहेत. पहिला आयसोटोप, दुसरा आणि तिसरा. कार्बनचे किती आयसोटोप झाले? हे 3. तिघांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या कशी आहे? सेम, कारण तिघांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे का डिफरंट? कार्बन म्हटलं की ॲटॉमिक नंबर किती असणार आहे? 6. तो बदलतो का? नाही. ॲटॉमिक नंबर रिमेन कॉन्स्टंट. म्हणून प्रोटॉनची संख्या सेम आहे परंतु न्यूट्रॉनची संख्या मात्र वेगवेगळी आहे. मग प्रोटॉनची संख्या सेम आहे, त्यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे, याचा अर्थ हा कार्बन पिरियोडिक टेबलमध्ये कोणत्या ठिकाणी असेल? तर 6 नंबरला असेल. 6 नंबरला. हा कार्बनसुद्धा कोणत्या ठिकाणी असेल? 6 नंबरलाच. हा कार्बनसुद्धा पिरियोडिक टेबलमध्ये कोणत्या ठिकाणी असेल? नंबर 6. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? आयसोटोप्स ऑक्युपाय सेम प्लेस इन द पिरियोडिक टेबल. समजली का प्रॉपर्टी सर्वांना? आयसोटोप्स विल ऑक्युपाय सेम प्लेस इन पिरियोडिक टेबल. म्हणजे आवर्त सारणीमध्ये आयसोटोपचं प्लेस हे सेम असतं का डिफरंट असतं म्हणायचं? सेम. कारण प्रत्येकाचा ॲटॉमिक नंबर कसा आहे? सेम आहे. ॲटॉमिक नंबर जर सेम असेल तर त्यांचं पिरियोडिक टेबलमधलं प्लेस हे सेम असतं. आयसोटोप्स विल ऑक्युपाय सेम प्लेस इन दी पिरियोडिक टेबल. मग ह्या कार्बनमध्ये प्रोटॉन 6 आहेत, न्यूट्रॉन 6 आहेत. इलेक्ट्रॉन किती असतील? इलेक्ट्रॉन जेवढे प्रोटॉन्स तेवढेच काय असतात? इलेक्ट्रॉन्स. म्हणजे 6 प्रोटॉन म्हणून 6 इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये सुद्धा 6 प्रोटॉन आणि 6 इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये 6 प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन किती? 6च आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या बदलते का? नाही. आणि इलेक्ट्रॉनची संख्या सेम असते म्हणून त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीजसुद्धा कशा असतात? सेम. दे आर हॅव्हिंग सेम केमिकल प्रॉपर्टीज. समजलं का? आयसोटोप्सविषयी काय काय सांगितलं एवढंच महत्त्वाचं आहे. सम एलिमेंट्स ऑकर इन ओनली वन न्यूक्लाइड फॉर्म, ओनली वन फॉर्म ऑफ ॲटम like fluorine, but some elements like carbon, hydrogen, they occurs in the different nuclide form, more than one different nuclide form, and that each one nuclide form, each one is known as isotope of that element, where iso means constant and p means protons. So isotopes are the nuclides which are having same number of protons, but different mass number. For example, carbon 6, 612, 613, 614. Number of protons is same, but what is number of neutron here? 6. Number of neutron 7. Number of neutron 8. So nuclides which are having same number of proton but different number of neutrons are known as isotopes. As isotopes will have same number of protons, they are having same atomic number, therefore
they will occupy same place in the periodic table. पिरियोडिक टेबलमध्ये सेम प्लेस ते ऑक्युपाय करतात आणि जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात. आणि आपल्याला माहिती आहे यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या सारखी आहे म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा कशी असेल, सारखीच असेल. दे आर हॅव्हिंग सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. देअरफॉर इलेक्ट्रॉन डिसाइड द केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज कशावरती अवलंबून असतात, तर इलेक्ट्रॉनच्या संख्येवरती अवलंबून असतात. सर्वांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच आहे म्हणून सर्व आयसोटोपच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा असतील, सेम. Isotopes occupy same place here in periodic table as well as isotopes will have same chemical properties. That is the first property of nuclide, isotopes. Now see the second one. Second, isobars. Here also iso stands for constant and A stands for mass number. We know A, capital A. What is capital A? It is Z plus N and that A is known as mass number. So isobars are the nuclides which are having same A, means same mass number but different number of protons and neutrons. या ठिकाणी यांच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असते. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असते. मास नंबर मात्र कसा असतो, सेम. बघा हे आपण लिहिले कार्बन 614, कार्बन 614. ह्याच्यामध्ये प्रोटॉन किती आहेत, 6 आणि हे 14 म्हणजे न्यूट्रॉनची संख्या किती आहे, 8. बरोबर आहे का. 6 अधिक 8 किती होतं, हे 14. 6 + 8 = 14. म्हणजे याच्यामध्ये प्रोटॉन 6, न्यूट्रॉन 8, मास नंबर 14. आता दुसरं एक बघा, नायट्रोजन, मास नंबर सेम म्हणजे ह्याचा 14 म्हटल्यावर नायट्रोजनचा सुद्धा आपल्याला किती लिहायचा, 14. आणि नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 7 म्हणजे प्रोटॉनची संख्या 7. हे 14 आहे, हे 7 म्हणजे न्यूट्रॉन सुद्धा किती असतील त्याच्यामध्ये, 7. मग सांगा मास नंबर आला सेम दोघांच्या मध्ये. प्रोटॉनची संख्या याच्यात 6 याच्यात 7, सेम आली का डिफरंट आली, डिफरंट. न्यूट्रॉनची संख्या बघा ह्याच्यात 8 याच्यात 7, न्यूट्रॉनची संख्या सेम आली का डिफरंट आली, डिफरंट. बोथ number of protons are different, number of neutrons are also different, but their summation Z plus N summation is same, mass number is same. They are known as isobars of each other. So isobars are the nuclides which are having same mass number but different number of प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. मग सांगा आपण आयसोटोप्समध्ये बघितलं हे सेम एलिमेंटचे आहेत का डिफरंट एलिमेंटचे आहेत, हे आयसोटोप्स सेम एलिमेंट. आयसोटोप्स आर द न्यूक्लाइड्स ऑफ सेम एलिमेंट, देअरफॉर सेम प्लेस इन पिरियोडिक टेबल, सेम केमिकल प्रॉपर्टीज. हा कार्बन आहे, हा सुद्धा कार्बन आहे, हा सुद्धा काय आहे, कार्बन. म्हणून आयसोटोप्स आर न्यूक्लाइड्स ऑफ सेम एलिमेंट. असं आणखी एक आपल्याला लिहिता येईल या ठिकाणी. आयसोटोप्स आर एलिमेंट्स ऑफ सेम एलिमेंट. दीज आर दी न्यूक्लाइड्स ऑफ सेम एलिमेंट. इथं बघा आयसोबार्स, हा कार्बन आणि हा नायट्रोजन म्हणजे आयसोबार्स हे सेम एलिमेंटचे आहेत का डिफरंट एलिमेंटचे. These are nuclides of different element. मग ह्याची पोझिशन पिरियोडिक टेबलमध्ये 6, ह्याची पोझिशन 6 असणार आहे का 7 असणार आहे, 7. म्हणजे आयसोबार्स पिरियोडिक टेबलमध्ये सेम प्लेसला असतात का डिफरंट प्लेसला असतात, डिफरंट प्लेसेस. दे विल ऑक्युपाय डिफरंट प्लेसेस इन दी
पिरियोडिक टेबल, कारण कार्बन हा 6 नंबरला असेल, नायट्रोजन मात्र 7 नंबरला असेल. These are neighboring elements, neighboring in periodic table. They will occupy different places, neighboring places in the periodic table. Since they are different elements, nuclides of different elements, nuclides of neighboring elements, they will occupy different neighboring places in the periodic table. मग आता ह्याच्यामध्ये प्रोटॉन 6, न्यूट्रॉन 8, इलेक्ट्रॉन सांगा, इलेक्ट्रॉन किती असतील? 6. जेवढे प्रोटॉन तेवढेच काय असतात? इलेक्ट्रॉन्स. इथं नायट्रोजनमध्ये प्रोटॉन 7, न्यूट्रॉन 7, इलेक्ट्रॉन किती असतील? 7. जेवढे प्रोटॉन तेवढेच काय असतात? इलेक्ट्रॉन. मग याच्यात इलेक्ट्रॉन 6, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन 7, आणि इलेक्ट्रॉनवरती काय अवलंबून असतात? केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे कार्बन आणि नायट्रोजनच्या केमिकल प्रॉपर्टीज सांगा, सेम असतील का डिफरंट? दे आर हॅव्हिंग डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज. Isobars occupy neighboring places in the periodic table. They are the nuclides of different element. Therefore, they are having different chemical properties. And third, one more we have to see here is isotones. आता जर आयसोटोप आणि आयसोबार समजलेलं असेल तर आयसोटोन्स हे लवकर समजेल. आयसो म्हणजे पुन्हा एकदा कॉन्स्टंट. एन कशासाठी असणार आहे? हे आता न्यूट्रॉन. इथं पी म्हणजे प्रोटॉन, ए म्हणजे कॅपिटल ए मास नंबर, तसं एन म्हणजे काय असणार आहे? न्यूट्रॉन. म्हणजे न्यूक्लाइड्स विच आर हॅव्हिंग सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स बट डिफरंट नंबर ऑफ प्रोटॉन्स are known as isotones of each other. बघा आता पुन्हा हेच लिहितोय, कार्बन 6 आणि 7, किती झालं? 6 + 7 13, आणि नायट्रोजन 7 + 7 किती झालं? 14. बघा आता या दोघांच्या मध्ये न्यूट्रॉनची संख्या कशी लिहिली मी? सेम. न्यूट्रॉनची संख्या सेम. प्रोटॉनची संख्या 6 आणि 7, म्हणजे सेम का डिफरंट? डिफरंट. मास नंबर 13 आणि 14 सेम का डिफरंट? डिफरंट. यांना काय म्हणायचं? आयसोटोन्स. द न्यूक्लाइड्स विच आर हॅव्हिंग same number of neutrons but different number of protons are known as isotones. मग सांगा, ह्याच्यात इलेक्ट्रॉन 6, ह्याच्यात 7, म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज सेम का डिफरंट? डिफरंट. केमिकल प्रॉपर्टीज आर डिफरंट. प्लेस, पिरियोडिक टेबलमध्ये प्लेस सेम का डिफरंट? डिफरंट. Because carbon occupy place number 6, nitrogen will occupy position number 7. So positions are different in the periodic table, places are different in the periodic table, but they are having only same number of neutrons. They are known as isotones of each other. म्हणजे काय काय बघितलं आपण इथं? आयसोटोप्स सेम नंबर ऑफ प्रोटॉन, आयसोबार्स सेम मास नंबर, आणि आयसोटोन्स याच्यामध्ये काय बघितलं? सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. याच्या पुढील भाग आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात.